पाण्यासाठी मिलोमिल पायपीट, खोल विहिरीत जीव धोक्यात आणि तरीही हातात फक्त रिकामे भांडे। महाराष्ट्रात पाणी टंचाईने हाहाकार माजवलाय। पण या संकटाचं मूळ काय आणि याला जबाबदार कोण? चला आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या पाणी संकटाची आणि त्यामागच्या राजकीय खेळाची कहाणी। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्रात सध्या पाणी टंचाईने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। यवतमाळ, नाशिक, अकोला, बुलढाणा आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे। महिलांना पाण्यासाठी 2-3 किलोमीटर चालावं लागते। काही ठिकाणी तर खोल आणि कोरड्या विहिरीत उतरून जीव धोक्यात घालावा लागतोय। महाराष्ट्रात 32 मोठ्या धरणांपैकी 8 धरणांमध्ये 10% पेक्षा कमी पाणी शिल्लक आहे। मार्च 2025 मध्ये पाण्याचा साठा 60% ने कमी झालाय। यवतमाळचे अर्णी तहसील, नाशिकच्या बोरीचिवारी गावात पाण्यासाठी हाहाकार आहे। नंदुरबारच्या धानगाव सारख्या आदिवासी भागातही पाण्याच्या सुविधा नाहीत। लोक म्हणत आहेत आम्हाला पाण्यासाठी ट्रॅक्टर हवेत, पण प्रशासन ऐकतच नाही। या संकटामुळे शेती, आरोग्य आणि रोजच्या जीवनावर मोठा परिणाम झालाय। पण का आली ही वेळ आणि यामागे राजकारणाचा किती हात आहे? चला पाहूया। काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की जल जीवन मिशन फक्त कागदावर आहे। महाराष्ट्रात माता भगिनींना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय। ही सरकारची लाज आहे। दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी 2024च्या निवडणुकीत म्हटलं होतं की मविया सरकार सत्तेवर आलं तर पाणी टंचाई आणखी वाढेल। आता जाणूया सरकारने यावर कोणत्या मोहिमी पार पाडल्या। महायुती सरकारने जलयुक्त शिवार आणि मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजना जाहीर केल्या, पण या योजना किती यशस्वी झाल्या? मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाला 2022 मध्ये पुन्हा सुरुवात झाली, पण अजूनही पूर्ण झालेला नाही। दुसरीकडे अकोल्यात पाण्याच्या टाक्यात चोरीला जाऊ नयेत म्हणून गावकरी त्यांना कुलूप लावून ठेवतायत। ही परिस्थिती नाही का लाजिरवाणी? या संकटाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। बुलढाण्यातील कैलास नागरे, ज्यांना 2020 मध्ये युवा किसान पुरस्कार मिळाला होता, त्यांनी पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीचं नुकसान झाल्याने आत्महत्या केली। त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं, सरकारने आम्हाला पाणी दिलं नाही। अशा अनेक कहाण्या महाराष्ट्रात घडतायत। पाणी टंचाईमुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आहे, कारण अनेकदा असुरक्षित पाणी प्यावं लागतं। गावकरी म्हणतात आम्ही पाणी उकळवतो, पण तरीही मुलं आजारी पडतात। पण सगळं संपलेलं नाही। सरकारने अटल भूजल योजना आणि नर पार गिरण्यासारख्या योजना सुरू केल्या आहेत। स्थानिक पातळीवर काही गावांनी पाणी साठवण आणि संवर्धनाची उपाय सुरू केले आहेत, पण हे पुरेसे नाही। आपण सगळ्यांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत। महाराष्ट्राचं पाणी संकट हे फक्त सरकारचं नाही, तर आपल्या सगळ्यांचं आव्हान आहे। राजकारणातले आरोप प्रत्यारोप चालू राहतील, पण आपण एकत्र आलो तर नक्कीच बदल घडवू शकतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचे मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला।